सर्वांना जय भारत, लाल सलाम. प्राच्यविद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांच्या जयंती समारोहाच्या निमित्ताने, जयंती उत्सवाच्या निमित्ताने यावर्षीच्या होत असलेल्या उपक्रमांमध्ये आशिया सदर्न आणि मानवमुक्ती मिशनच्या संयुक्त सौजन्याने, संयुक्त विद्यमाने आपण ऑनलाईन व्याख्यानमाला लेक्चर मेमोरियल सिरीज सुरू केलेली होती. त्याचा हा समारोपाचा भाग आज आपण पूर्ण करत आहोत. या ऑनलाईन लेक्चर मेमोरियल सिरीजमध्ये प्राध्यापक दिनेशजी पाटील, त्यानंतर आपल्या सुवर्णाताई आणि त्यानंतर राजकुमार घुगरे साहेबांचा आपण सगळ्यांनी हे मनोगती ऐकलीत, त्यांची मांडणी ऐकलेली आहे. आज माझ्यासाठी शेतकरी जातीतील परात्मता हा सब्जेक्ट आहे. भांडवलशाहीच्या ह्या आगमनाने जे काही भारतीय भूमीवर बदल झालेले आहेत ते आजच्या ह्या सगळ्या अनुषंगाने ते बदल आपल्याला टिपता आले तर आपल्याला भविष्यातली पावलं चांगल्या प्रकारे टाकता येतील. आणि म्हणून कुठल्या तरी जुन्या घिस्यापिट्या मुद्द्यांना घेऊन आपण बळजबरीत समाजव्यवस्थेला ते मुद्दे लावून आत्ताच्या दुखण्यावर, आत्ताच्या समस्येवर विलाज होणार नाही. आणि म्हणून सांप्रत समस्यांना सांप्रत तत्त्वज्ञानच कामाला येईल. ते तत्त्वज्ञान लावलं पाहिजे. समाजव्यवस्थेचं आकलन त्या अनुषंगाने केलं पाहिजे. समाजव्यवस्थेचं आकलन व्यवस्थित मांडता आलं तरच समस्यांना भिडता येणार आहे. अशी ही एक फार मोठी कोंडी म्हणा किंवा गोची समाजव्यवस्थेची झाली, ती आपल्याला सोडवायची आणि त्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि म्हणून भारतीय परिप्रेक्षामध्ये विविध जाती समुदायांवर झालेला भांडवलशाहीचा परिणाम आणि त्यातून भविष्यात टाकायची पावलं असा एक महत्त्वाचा दृष्टिकोन आपण इथे पाहणार आहोत. भारतीय समाजव्यवस्था क्रमिक असमानतेवर आधारलेली आहे. ही क्रमिक असमानता, अनइक्वॅलिटी जातीच्या बेसिसवर आहे. ही क्रमिक असमानता जातीच्या बेसिसवर तर आहेच, ती पोटजातींमध्येही डिवायडेड आहे. आणि म्हणून जाती पोटजातींचे स्तर, त्यातून आलेली ही क्रमिक असमानता, त्यावर भांडवलशाहीचा सगळ्यांवरच सारखा काही प्रभाव पडणार नाही. निश्चितच असं देशात झालेलं नाही. आणि म्हणून कोणत्या जाती समुदायावर कशा प्रकारचा प्रभाव पडत गेलेला आहे ते आधी आपल्याला पाहायचं आहे. हा सगळा उलगडा झाला तो कॉम्रेड शरद पाटलांच्या सौत्रांत्रिक मार्क्सवादाच्या आधारे. त्यामुळे आमचं आकलन, आमची मांडणी आणि आमचं जे काही समाजव्यवस्थेबद्दलचं म्हणणं आहे ते प्राच्यविद्या कॉम्रेड शरद पाटलांच्या सौत्रांत्रिक मार्क्सवादाच्या आधारे आहे. तो अभ्यासल्याशिवाय, त्याच्या संदर्भात जाणीव असल्याशिवाय ही आकलनं बाकीच्यांनाही ती कळणार नाही. आणि म्हणून प्राथमिक पहिली याची गरज, पहिली मांडणी आणि पूर्व अट आम्ही प्राच्यविद्या पंडित कॉम्रेड शरद पाटलांचं साहित्य वाचनही मानतो. आणि म्हणून मानवमुक्ती मिशन परिवार प्राच्यविद्या पंडित कॉम्रेड शरद पाटलांच्या सौत्रांत्रिक मार्क्सवादाच्या आधारावर ही सगळी आकलनं मांडत आलेलं आहे. आज माझ्यासाठी जो सब्जेक्ट आहे तो शेतकरी जातीतील परात्मता. पहिल्यांदा आपण परात्मता म्हणजे काय ते जरा पाहिलं पाहिजे. परात्मता ही तुटलेपणाची, अलगीकरणाची भावना आहे. त्याला परात्मता असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला एलायनेशन असं म्हटलं जातं. एकलकोंडेपणा, एकटं राहावंसं वाटणं किंवा तसं एकटं राहण्यासाठीची परिस्थितीच निर्माण होणं, त्यातून आलेला घुसमटीचा आविष्कार, त्यातून होत जाणारी घुसमट, कुठेच मन न लागणं किंवा नवनिर्मितीच्या बाबतीमध्ये अकार्यक्षम ठरणं, अशा अनेक गोष्टींना आपण परात्मता, तुटलेपण, एकलकोंडेपणा, घुसमटीचा आविष्कार म्हणू शकतो. त्यासाठी सगळ्यांनी कॉमन वापरलेलं जे नामनिधान आहे, इंग्लिशमध्ये एलायनेशन आणि मराठीमध्ये परात्मता, तुटलेपण. या परात्मतेच्या पूर्व पार्श्वभूमीकडे पाहायचं झाल्यास भारतामध्ये आधी सामंतशाही, सरंजामशाही होती आणि मग इंग्रजांच्या आगमनाने भांडवलशाही आली. सरंजामशाही, सामंतशाहीमध्ये ज्या शेतकरी जाती अनेक प्रकारे स्वतः कमवणाऱ्या होत्या, ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं
ज्यांच्या हातात होती आणि ज्यांच्याकडे सुबत्ता होती, पैसा होता, अशा शेतकरी जातींमध्ये सरंजामशाहीमध्ये जी गोकुळ नांदणं हा एक शब्द आहे की त्यांच्या घरादारात वाड्यामध्ये सर्वत्र गोकुळ नांदायचं, आनंद असायचा. सर्व नातेवाईक, कुटुंब, भलं मोठं कुटुंब, मिक्सअप जीवन जगायचं. असं जे सरंजामशाहीमधलं गोकुळ नांदणारं मुक्त जीवन, आनंदी जीवन भांडवलशाहीच्या आगमनानंतर ते परार्थीकरणातून परात्मतेकडं घेऊन जातं. पहिल्यांदा ह्या शेतकरी जातींची उत्पादनाची जी काही साधनं आहेत ती छोटी होत जातात, दुसऱ्यांकडे जातात किंवा त्यांच्या हातामध्ये परार्थीकरणाशिवाय काही उरत नाही. त्यांचं आर्थिक गणित हे दुसरं कोणीतरी ठरवायला लागतं. त्यांची मालकी, त्यांच्या उत्पादनाचा भाव जेव्हा भांडवलशाहीत कुणाच्या तरी हातात जातो तेव्हा पहिल्यांदा शेतकरी जातींचं परार्थीकरण सुरू होतं. आणि म्हणून या परार्थीकरणातून नंतर ते परात्मतेकडं मार्गक्रमण करतात. आणि म्हणून परार्थीकरण ही सरंजामशाहीतली सुरू झालेली अवस्था ती भांडवलशाहीमध्ये परात्मतेकडे, परात्मतेच्या सर्वोच्च टोकाकडे घेऊन जाते. शेतकरी जातींच्या संदर्भात जातवार उल्लेख करायचे झाल्यास, कारण यावर प्रश्नच उपस्थित झाला आहे, सोशल मीडियातही तशा काही पोस्ट पडल्यात, काही लोकांनी व्यक्तिगत कॉल करूनही विचारलेला आहे की शेतकरी जाती हा शब्द वापरून तुम्ही कुणाला बगल देताय, कुणाची बाजू घेताय वगैरे वगैरे. ॲक्च्युली शेतकरी जाती, कारागीर जाती यांना आम्ही आर्थिक सर्वहारा या संज्ञेत बघतो. तर माजी अस्पृश्य जाती, भटकमुक्त जाती आणि आदिवासी जमाती यांना आम्ही सामाजिक सर्वहारा बघतो. आर्थिक सर्वहारा आणि सामाजिक सर्वहारांच्या क्रांती दोस्तीनंतर या देशामध्ये उत्पादन वाढीची क्रांती होईल किंवा या देशाची भांडवली लोकशाही क्रांती होईल किंवा भांडवलशाहीचा सर्वोच्च विकास होईल. ज्या काही पुढच्या अवस्था यायच्यात त्या येतील, परंतु हे सगळं काही जे नवा बदल अपेक्षित आहे, क्रांतिकारी बदल अपेक्षित आहे, तो आर्थिक सर्वहारा आणि सामाजिक सर्वहारांच्या एकजुटीने होणार आहे. परंतु नैसर्गिकच ही संज्ञा शेतकरी जाती पडली असताना त्याला आम्ही फक्त त्या संज्ञेला ठळक करतो, लोकांसमोर मांडत आहोत. शेतकरी जाती म्हणजे अशा जाती ज्या शेती व्यवसाय करतात, शेती व्यवसायाशी जोडलेल्या आहेत आणि त्या काही आज स्वातंत्र्याच्या नंतर नव्हे तर पिढ्यानपिढ्या ज्यांचं गुजारण शेती व्यवसायावरच होतं, अशा शेतकरी जातींचा हा एक ग्रुप आम्ही बघतो. त्या समूहाच्या नंतर मग त्यांना कारागिरी पोहोचवणाऱ्या कुंभार, सुतार, लोहार ह्या कारागीर जाती आहेत. तर या शेतकरी जातींमध्ये मोठी शेती करणाऱ्यांपासून शेतमजुरांच्यापर्यंत, शेतीशी संलग्न असणारे कुटुंब यांच्यापर्यंत आम्ही त्यांना शेतकरी जातींमध्ये बघतो. या शेतकरी जातींच्यामध्ये आलेला भांडवलशाहीमध्ये जो बदल आहे तो आपल्याला मोजायचा आहे. त्या बदलाचं स्वरूप जगाच्या समोर मांडायचं आहे. आणि म्हणून या सगळ्या बदलाच्या स्वरूपाकडे पाहत असताना ग्रामीण भागामध्ये, शहराकडून ग्रामीण भागाकडे या परात्मतेचा, परार्थीकरणाचं मोजमाप करायला जात असताना असं आपल्या लक्षात येतं की जेवढ्या दुर्मिळ ग्रामीण भागामध्ये आपण जातो, जिथे भांडवलशाहीचे अवशेष फार कमी प्रमाणात पोहोचलेले आहेत, जिथे परिपूर्ण ग्रामीण भागाच्या दऱ्याखोऱ्यात भांडवलशाहीचा विकास झालेला नाही, तिथे शेतकरी जाती ह्या अगदी मुक्त, चांगलं, आनंदी जीवन जगतात. परंतु त्याच शेतकरी जातीतला शहरामध्ये, अगदी भांडवली विकास झालेल्या शहरामध्ये जेव्हा शेतकरी जातींची काही कुटुंब, काही घरं जातात, तेव्हा मात्र ते एकलकोंडे, तुटलेपणात, स्वतःला एका बंदिस्त करून घेतलेले दिसतात. त्यांचं जगणं खूप वेगळं आपल्याला दिसतं. आणि म्हणून या अशा प्रकारच्या अनेक ठिकाणच्या मोजमापावरून, सर्वेवरून आपण हे सगळं गणित मांडणार आहोत. आणि म्हणून पहिल्यांदा आपण परात्मता म्हणजे काय, कशाला म्हणायचं ते पाहिलेलं आहे. आता ती परात्मता येते कशी ते आपण पाहिलं पाहिजे. परात्मता येण्याची अनेक कारणं आहेत. तुटलेपण, अलगीकरण येण्याची अनेक कारणं आहेत, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची कारणं जी बघणार आहोत ती पहिल्यांदा मांडलं की उत्पादनाची साधनं, उत्पादनावरचा हक्काधिकार इतरांच्या हातात जाणे, आपण केवळ मशीन बनणे, आपण केवळ यंत्रवत बनणे. म्हणजे शेतकऱ्यांनी शेतामध्ये प्रचंड राबायचं, पण पीक आल्याच्या नंतर त्याचा भाव कोण ठरवणार? तर ह्या भांडवलशाहीचे नियंते तो भाव ठरवणार.
आणि म्हणजे शेतकऱ्यांचंही राबणं आता मशीनसारखं झालेलं आहे, एका यंत्रासारखं राबणं झालेलं आहे. आणि म्हणून आपलं जगणं, आपलं वागणं ज्याप्रमाणे यंत्रावत होतं, शहरामधले सुद्धा कामगार आपण बघतो, शिलाई मशीन चालवणाऱ्यापासून भल्या मोठ्या कंपनीमध्ये एखाद्या विशिष्ट पार्ट बनवण्यासाठी राबणाऱ्या कामगारापर्यंत ज्याचं जगणं यंत्रवत होतं, ज्याच्या जगण्यामध्ये नीरसता येते, तोचपणा येतो. इथून सुरुवात असते या तुटलेपणाची, परात्मतेची, अलगीकरणाची. शिक्षण व्यवस्थेतूनही तेच झालेलं आहे. शिक्षण व्यवस्थेतली जी मूल्ये आहेत ती मानवी मेंदूचा परिपूर्ण विकास करणारी नसल्यामुळे, त्याला इथं आपलं काही आहे असं अभ्यासक्रमात वाटतच नसल्यामुळे, हा अभ्यासक्रमच भांडवली झगमगाटाचा प्रचार करणारा असल्यामुळे, जसं जसं माणूस जास्त शिकत जातो, स्पेशली 12वी नंतर, ग्रॅज्युएशन नंतर, ही सगळी तरुण पोरं एकांगी बनत जातात. तुटलेपणा त्यांच्यात येत जातो, एलायनेशन येतं. म्हणजे ज्याप्रमाणे माणसाचं यांत्रिकीकरण होतं, कामाच तोचपणा येतो, तिथून जसे तुटलेपणा येतो, तसा शैक्षणिक क्षेत्रातही जसा जसा तो जास्त शिकत जातो तसा तसा तो समाज व्यवस्थेपासून, कुटुंब व्यवस्थेपासून, आजूबाजूच्या भावकी शेजाऱ्यांपाजाऱ्यांपासून तो तुटत जातो, एकलकोंडा बनतो. आणि म्हणून परात्मता येण्याची अनेक कारणं आहेत. स्पेशली ही कारणं शेतकरी जातींमध्येच जास्त का सापडतात, तर शेतकरी जातींमध्ये या प्रकारच्या तुटलेपणाच्या भावनेचे पूर्वीच संस्कार झालेले असतात. एक वेगळ्या प्रकारचं वातावरण शेतकरी जातींमध्ये असतं. पाहुणे आल्यावर जरा प्रोफेशनॅलिटीचा आव आणून बोलणे, लहान मुलगा, शर्ट घातलेला लहान मुलगा बैठकीत आला तर त्याला घरचे करते धरते लोक डोळे वाचतात आणि त्याला, लहान मुलाला आतल्या खोलीत पाठवतात, शर्ट घेऊन यायला सांगतात. त्यामुळे शेतकरी जातींच्या घरातलं बैठकीतलं जे वातावरण आहे, जो सभ्यपणाचा आव आणणार आहे, त्याच शेतकरी जातींची मुलं शहरात गेल्यावर आणखीन सभ्यपणाच्या आव आणण्याच्या नादामध्ये, एक विशिष्ट नादामध्ये ते आणखीन तुटलेपणा ओढावून घेतात, त्या तुटलेपणात अडकत जातात. आणि म्हणून आपण परात्मता म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. परात्मतेची अनेक कारणं पाहत असताना आपण यंत्रवत जगणं, सभ्यपणाचा आव आणि शिक्षण क्षेत्रात असलेली यंत्रवत मूल्ये, भांडवली व्यवस्थेचं समर्थन करणारी मूल्ये, या अशी 2-3 कारणं परात्मतेची आपण पाहिलेली आहोत. सगळ्यात मोठं कारण तर भांडवलशाहीच्या आगमनामुळेच परात्मता येणार असते, ते येणं अपरिहार्य असतं. भांडवलशाहीमुळे परात्मता येते, हे तर सगळ्यात मोठं कारण आहे. परंतु आजूबाजूला पण आपण कसं तुटलेपणात जातो ते सगळं आपण मांडत आहोत, ते पाहत आहोत. आणि म्हणून आता ठोस आपल्याला त्याचं आयडेंटिफिकेशन करता आलं पाहिजे की परात्मा कुणाला म्हणावं. म्हणजे कुणाला पाहिलं की आपल्याला म्हणता आलं पाहिजे की हा परात्मा आहे. तर त्यावर मागे मी लिखाणही केलेलं आहे. समाज व्यवस्थेपासून तुटलेपणाची नियमावली, किंवा कुणाला परात्मा म्हणावं. तर परात्मा त्यालाच म्हणावं जो एकटं राहतो, ज्याला कसल्याच गोष्टी स्वारस्य वाटत नाहीत, ज्याला वेगळं काहीतरी करावं, जगा वेगळं करावं, नवनिर्मिती करावी असं काही वाटत नाही, जो सातत्याने सभ्यतेचा आव आणायचा प्रयत्न करतो, जो थोडंसंच हसतो, मोठा जोक झाल्यावर खळखळून हसत नाही, थोडंसंच हसतो, चेहऱ्यावर सातत्याने कुठले तरी आविर्भाव ठेवतो, जे आपल्यामध्ये नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो, जो शुद्धतेची, भांडवली जगताची, भाषेची नियमावली पाळतो, जो भांडवली झगमगाटात ब्रँडेड वस्तूमध्ये अडकलेला असतो, ज्याला जगणं सातत्याने प्रोफेशनली असावंसं वाटतं, जो मीडियाच्या आहारी गेलेला असतो, जो सातत्याने आपल्या वर्तनात नफ्या तोट्याचा विचार करतो. म्हणजे मला एखाद्याच्या लग्नाला जायचं असेल 200-300 किलोमीटर, तर माझा काय फायदा, जो असा सातत्याने नफ्या तोट्याच्या विचारामध्ये अडकलेला असतो, ज्याच्याकडनं कधीही कौतुक होत नाही, अभिनंदन होत नाही, जो मुक्तपणे लोकांची प्रशंसा करत नाही, मुक्तपणे वाढदिवसाला कुणाच्या जात नाही, आनंदाच्या क्षणी जो हजर नसतो, किंवा जो कुणाच्या मातीलाही जात नाही, अंत्यविधीलाही जात नाही, अशा अनेक मुद्द्यांना घेऊन असं वागणाऱ्याला आपल्याला परात्म म्हणता येईल, तुटलेपणा आलेलं म्हणता येईल, समाज व्यवस्थेपासून दूर गेलेला असं म्हणता येईल. म्हणून आपल्या आजूबाजूला तुम्ही बघा, अशी फारच लोक तुम्हाला सापडतील की ह्या तुटलेपणाच्या, परात्मतेच्या आहारी गेलेल्या आहेत. सभ्यतेचा आव आणणारे तुमच्या आजूबाजूला आहेत,
थोडंसं 2 इंचच हसणारी लोक तुमच्या आजूबाजूला आहेत, नाही ते दाखवायचा प्रयत्न करणारी लोक तुमच्या आजूबाजूला आहेत, भांडवली ब्रँडेड वस्तूंचा सातत्याने प्रचार करणारे लोक तुमच्या बाजूला आहेत. म्हणजे अंडरवेअरच आतमधून घालायची आहे तर ती किती महागडी आहे आणि कुठल्या कंपनीची आहे त्याला काही मिनिंग उरतं का? पण आत घालायच्या अंडरवेअरपासून आपल्या खिशाच्या पेनपर्यंत, बुटापर्यंत, सॉक्सपर्यंत जे सातत्याने ब्रँडेड वस्तूमध्ये अडकलेले असतात, असे सगळे हे परात्मा भावाची शिकार असलेली लोक आहेत, तुटलेपणाचा शिकार असलेले लोक आहेत. ही तर तुटलेपणात गेलेलीच असतात, पण तो तुटलेपणाचा महारोग सगळ्यांना लावत असतात. आणि याच्यात काय पडलंय, कशाला करता, कशाला जाता, यातनं काय मिळतं, असं सातत्याने नैराश्याचा जे प्रचार करत असतात, नैराश्याच्या अति आहारी गेलेले असतात, ते लोक परात्मा असतात आणि त्या परात्मतेचा ते प्रचार करत असतात. म्हणून अलीकडच्या काळात शेतकरी जातींमध्ये वाढलेली आत्महत्या ही अनेक कारणांबरोबर, भांडवलशाहीच्या कारणांबरोबर, उत्पादन वाढलेलं नाही, भाव वाढलेला नाही, अशा अनेक कारणांबरोबर शेतकरी आत्महत्येच्या अनेक कारणांमध्ये जे चर्चेलं गेलेलं कारण नाही ते कारण हे आहे, महत्त्वाचं कारण आहे तुटलेपणा, परात्मता, अलगीकरण, परार्थीकरणातून आलेली परात्मता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि त्या अजूनही वाढतच आहेत. पुढे काय होईल ते सांगता येणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा चंगळवादी दृष्टिकोनातून, नकारात्मक दृष्टिकोनातून जो वर्तन करत असतो, जो आजूबाजूला वावरत असतो, तो परात्मतेच्या आहारी गेलेला व्यक्ती आहे असं आपण समजावं. आता या परात्मतेवरचं साहित्य कुणी लिहिलं, ही परात्मता पहिल्यांदा कुणी मांडली आणि ती अफलातून कुणी रेखाटली, परात्मतेवरचं साहित्यही वाचायला पाहिजे ना. तर या परात्मतेच्या संदर्भामध्ये भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं लिखाण जर कुणी केलं असेल तर ते भालचंद्र नेमाडे यांनी. भालचंद्र नेमाडे यांचं समग्र साहित्य हे शेतकरी जातींची परात्मता मांडतं. त्यांचं सगळ्याच्या सगळ्या कादंबऱ्या बघा, कोसलापासून येऊन गेलेली हिंदू आणि आता येणार असलेली हिंदू, या इथपर्यंत हा नेमाडेंचा प्रवास हा शेतकरी जातींच्या परात्मतेला अफलातूनपणे रेखाटणारा राहिलेला आहे, ती परात्मता मांडणारा आहे. आणि म्हणून या भालचंद्र नेमाडेंच्या साहित्यावर अनेक ठिकाणी ऑब्जेक्शन घेतले जात असताना, टीका केल्या जात असताना शरद पाटील मात्र सांगत होते की नेमाडेला डिवचू नका, नेमाडे जे काम करतात ते करू द्या, नेमाडेचा साहित्यातून जो परात्मतेचा आविष्कार येत आहे तो त्यांना मांडू द्या, त्यांना त्रास देऊ नका. आणि हाच शेतकरी जातींची मांडलेली परात्मता उद्या एक मोठी कोंडी फोडण्यासाठी मदत करणार आहे. आणि म्हणून नेमाडेंचं साहित्य हे शेतकरी जातींसाठी, मध्यम शेतकरी जातींसाठी प्रचंड महत्त्वाचं आहे. हे साहित्य खेड्यापाड्यात गेलं पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. आणि म्हणून नेमाडे काय मांडतात, नेमाड्यांच्या सगळ्या कादंबऱ्यांची नावंही तशाच प्रकारची तुम्हाला परात्मता मांडणारी दिसतील. नेमाडेंनी जी पहिली कादंबरी चित्तारली, आपल्या समोर आणली, ती कादंबरी म्हणजे कोसला. कोसला म्हणजे काय, या नेमाडेंच्या समग्र साहित्याचं एकाच शब्दामध्ये कॉम्रेड शरद पाटलांनी समीक्षण केलेलं आहे. सबंध नेमाडेंच्या साहित्यासाठी एक इतंभूत शब्द शरद पाटील वापरतात, परात्मतेचा परमोत्कर्ष. आणि म्हणून नेमाडेंच्या साहित्यातनं शेतकरी जातींचा जो परात्मतेचा परमोत्कर्ष सुरू होतो तो कोसलापासून आणि हिंदूंच्या अडगळीपर्यंत तो जातो. कोसलामध्ये परात्मतेचा परमोत्कर्ष काय आहे तर हा एक कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर हा सातत्याने तुटलेपणात राहतो, अलगीकरणात राहतो, त्याचं कुठेच मन लागत नाही, तो समाजव्यवस्थेकडं अगदी वेगळ्या पद्धतीने पाहतो. या त्याच्या घुसमटीच्या आविष्काराला शरद पाटील ज्या पद्धतीने मांडतात त्या पद्धतीने कोसला ह्या नावाबद्दल शरद पाटील म्हणतात की कोसला म्हणजे काय तर एका सुरवंटाने स्वतःलाच स्वतःभोवती विनत विनत बंदिस्त केलेला आहे. आणि एक सुरवंट एका कोसल्यामध्ये स्वतःच्या भावविश्वामध्ये, स्वतःच्या जगामध्ये, एकलकोंडेपणामध्ये, तुटलेपणामध्ये तो स्वतःला सुरवंट बंदिस्त करून घेतो. आणि मग काय, त्याच्या अवतीभोवती हे निसर्गाचं, देवाचं अन्न पसरलेलं असतानाही, इतकं सुंदर जग त्याच्या अवतीभोवती असतानाही त्याला ते जग बघता येत नाही, त्याचा आनंद घेता येत नाही, आस्वाद घेता येत नाही, ते पसरलेलं देवाचं अन्न त्याला खाता येत नाही, ती निसर्गाची त्याला अनुभूती घेता येत नाही, कारण त्याने स्वतःला कोसल्यात बंद केलेलं असतं.
शेतकरी जातींच्या तरुणांचं, शेतकरी जातींचंही असंच झालेलं आहे. तो नातेसंबंध, भावकी, त्याचं एकलकोंडेपण, त्याचं एक जग, त्याचं शिक्षण, यातच तो स्वतःला बंदिस्त करत जातो, त्या स्पर्धेत अडकतो आणि मग त्याला आजूबाजूच्या सुंदर जगाचा आस्वादच घेता येत नाही. पुढे या कोसलाच्या नावाबद्दल शरद पाटील म्हणतात की मग उपाय काय आहे. तर जेव्हा हा सुरवंट त्या कोसल्याला टोकरून फुलपाखरू बनून बाहेर पडेल, जेव्हा तो फुलपाखरू होईल, एका परात्मतेतून बाहेर येईल, तुटलेपणातून बाहेर येईल, सुरवंट कोश फोडून एक फुलपाखरू बनेल, त्याला ह्या जगाचा आस्वाद घेता येईल, त्याला आनंद घेता येईल, त्याला हे जग बघता येईल आणि त्याला मुक्तपणे स्वैरपणे उडता येईल. आणि म्हणून या मध्यम शेतकरी जातींच्या घुसमटीच्या आविष्काराचे हिरो बनवायचे असतील, घुसमटीच्या आविष्कारातून बाहेर येऊन त्यांना नवनिर्मिती करणारं बनवायचं असेल तर शरद पाटलांचा देशीवाद उभा करावा लागेल. आणि ग्रामीण भागाला, ग्रामीण जीवनाला तुम्हाला फुलवायचं असेल तर तुम्हाला सौत्रांत्रिक स्मार्क्सवादी हिरो उभे करावे लागतील. तर या सगळ्या अनुषंगाने कोसलाकडनं शरद पाटील आणि समीक्षक झूलकडे आपण जाऊया. झूलमध्ये काय दिसतं तुम्हाला चित्र. तर एक प्राध्यापक आपलं मध्यमवर्गीय तेच जीवन जगायला बघतो. अगदी ते झूल उदाहरण कशासाठी आहे तर अंगावर पोळ्याच्या दिवशी सणवार उत्सवाला बैलाच्या अंगावर झूल पांघरली जाते आणि म्हणून हे प्राध्यापक झूल पांघरलेले बैल आहेत. ते त्यांच्या शिक्षण व्यवस्थेतून तरण्याबांड पोराला अंड ठेचलेले बैल बनवण्यापलीकडे काही करत नाहीत. विद्रोह ठेचण्याचं काम, त्यांचे अंडे ठेचण्याचं काम, विद्रोहाचे अंडे ठेचायचं काम हे प्राध्यापक लोक करतात. ते झूल पांघरलेली बैल आहेत आणि म्हणून शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडलेली ही तरणीबांड पोरं कुठलीही नवनिर्मिती करत नाहीत. ते अंडे ठेचलेले बैलाप्रमाणे आहेत. अशा प्रकारचं ते सगळं आपण समीक्षण झूलमधून बघू शकतो. आणि म्हणून हिंदूसुद्धा काय सांगते तर हा शेतकरी जातींचा नायक, हा हिरो ग्रामीण भागाकडं आपल्या वडील गेल्याच्या नंतर येत असतो आणि येताना त्याला सगळं भावविश्व आठवतं, त्याला गाव आठवतं आणि नातेसंबंध आठवतात. आणि मग घरी आल्याच्या नंतरही एरवी सुखाला साथ सहयोग न देणारे नातेवाईक दुःखाच्या प्रसंगी आल्यावर वाटण्या करण्यासाठी, प्रॉपर्टीसाठी कसे एकमेकांवर फुगलेले असतात, तुंबलेले असतात, हे सगळं त्या हिंदूमध्ये दिसतं. आणि मग लेखकाला हिंदू ही समृद्धीही वाटते आणि आडगळही वाटते. हे सगळं एका शेतकरी जातीतल्या खंडेराव नावाच्या तरुणाचं बघणं आहे. आणि म्हणून हिंदूची समीक्षा करताना तो परात्म बनलेला तरुण समाजव्यवस्थेकडे कसं बघतो हेही पाहिलं पाहिजे. जातीव्यवस्था, जातीग्रस्त समाजच आपल्या आजूबाजूला असेल तर लेखकाचं आणि त्या नायकाचं जातीव्यवस्थेबद्दलचं आकलन मांडणं वाईट कसं ठरेल, लेखक वाईट कसा ठरेल. आणि म्हणून आजूबाजूची जातीव्यवस्था, समाजव्यवस्था कादंबऱ्यांमध्ये येत असेल आणि निखळपणे, निर्मळपणे ती मांडली जात असेल तर त्या लेखकाचं स्वागतच आहे. समाजव्यवस्थे जे नाहीच ते कसं काय मांडायचं, समाजव्यवस्थेमध्ये ते दिसतच नाही, उगाच बढाचढाके कसं काय मांडायचं. आणि म्हणून समाजव्यवस्थेमध्ये जे आहे ते वास्तववादी मांडणाऱ्या लेखकांचं आपण कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या पाठीमागे हात धुवून न लागता, त्यांच्यावर टीका टिप्पणी न करता, त्यांचा द्वेष न करता, त्यांना शत्रुभावी न बघता आपण त्यांचं साहित्य पुन्हा समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून परात्मतेचा परमोत्कर्ष मांडणारं साहित्य हे भालचंद्र नेमाडेंचं साहित्य आहे. देशीवादी मांडून भालचंद्र नेमाडे एका ग्रामीण मुक्तीचा मार्ग दाखवतात. ग्रामीण कोंडी फोडण्यासाठी मुक्तिदायी साहित्य निर्मिती ते करतात. आणि त्या भालचंद्र नेमाडेंकडं सौत्रांत्रिक मार्क्सवादाचे उद्गाते कॉम्रेड शरद पाटील अंगुली निर्देश करतात. एकाच टप्प्यावरची ही दोन दिग्गज माणसं आहेत. आणि म्हणून या सगळ्या अनुषंगाने आपल्याला ग्रामीण भागात बघायचं आहे, ग्रामीण भागात जायचं आहे आणि ग्रामीण भागामध्ये आपल्याला ही नवनिर्मिती, ही मांडणी करायची. आणि म्हणून शेतकरी जातींच्या अनुषंगाने ज्याप्रमाणे समस्या वेगळी असेल त्याप्रमाणे उपाययोजनाही वेगळ्या असतील. इथल्या सगळ्या अभ्यासकांना, मांडणी करणाऱ्यांना, लेखकांना, फील्डवर वर्क करणाऱ्यांना मला एक सांगायचं आहे की सगळ्यांनाच एकाच प्रकारचं औषध तुम्हाला लावता येणार नाही. माझ्याकडे फुलेवादाचं औषध आहे, माझ्याकडे आंबेडकरवादाचं औषध आहे, माझ्याकडे मार्क्सवादाचं औषध आहे आणि मी ते सगळ्यांनाच लावत सुटलो आहे
देत सुटले असं चालणार नाही. तर या देशात ज्याप्रमाणे क्रमिक असमानता आहे, आदिवासी आहेत, भटके विमुक्त आहेत, शेड्यूल कास्ट आहे, ज्यांना आपण माजी अस्पृश्य जाती जमाती म्हणून ओळखतो, त्यानंतर शेतकरी जाती आहेत, कारागीर जाती, या सगळ्यांचं जगणं वेगळं आहे, वागणं वेगळं आहे, त्यांच्यात चालत आलेली संस्कृती परंपरा हे सगळं काही वेगळं आहे. आणि म्हणून या वेगळ्या समाजव्यवस्थेला एकाच प्रकारची मोजपट्टी तुम्हाला कशी लावता येणार आहे? एखाद्या समाजव्यवस्थेला हे सगळं कल्चरल टाकून देता येईल, त्याला त्या समाजव्यवस्थेला हे सगळं टाकून देऊन कुठेतरी निघून जाता येईल, विदेशात कोणाला तरी जाऊन स्थावर होता येईल, परंतु करता येणार नाही. त्यांची ग्रामदैवत ती अभ्यासावी लागतील, त्यांच्या शेतातली सणवार उत्सव बघावी लागतील. एखादा पोळा आला असेल तर शेतकरी शेतातल्या म्हसोबाला, त्या मर्यामाईला शेतामध्ये जाऊन नारळ फोडतो. त्या प्रथा परंपरा का आल्यात त्या पाहावं लागेल. त्याच्याप्रती आम्हाला थेट टिंगलटवाळी करता येणार नाही, हेटिंग करता येणार नाही. हे कसे मूर्ख आहेत, हे कसे दैववादी आहेत असं म्हणता येणार नाही. त्यांच्याप्रती नकारात्मक भाव पसरवून आपल्या तर पदरात काही पडणारच नाही, पण त्यांनाही आपण आणखीन तुटलेपणात लोटता कामा नये, जे ज्यांच्या संस्कृतीमधून जीवनरस घेत आहेत. खरं तर तुटलेपण वाचवणाऱ्यांमध्ये आपल्याला कल्चरल गोष्टीकडे बघावं लागेल की काही समुदाय तुटलेपणात का नाही गेला, तर ते कल्चरल इव्हेंटमध्ये असतात. ज्यांच्याकडे कल्चरल इव्हेंट होतात ते तुटलेले नसतात. आणि म्हणून ह्या कल्चरल इव्हेंटच्या प्रती हेटिंग करून आपण आणखीनच तुटलेपणात न्यायला नको. एखाद्या गावची लोकदैवत आहे, त्या लोकदैवतांची होणारी यात्रा आहे, उत्सव आहे, हे तर खऱ्या अर्थाने जोडून ठेवणारे कल्चरल सण आहेत, ज्यातनं तुम्हाला तुटलेपण येणार नाही, अलगीकरण येणार नाही. दिवाळी आहे, सणवार उत्सव आहेत, आणि हे अनेक सणवार उत्सवाची मांडणी अब्राह्मणी पद्धतीने जर केली आणि त्या सणवार उत्सवांना आपण जरा वेगळ्या पद्धतीने सांस्कृतिक अंगाने, देशीवादी अंगाने पाहिलं तर आपल्याला मुक्तिदायी मार्गापैकी आणखीन काही मुद्दे सापडतील, एखादा मार्ग सापडेल. आणि म्हणून तुटलेपणा न आलेल्यांकडं जर तुम्ही बघायला जाल तर एक मुस्लिम समुदाय आहे, जो सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून रात्रीच्या 11 वाजेपर्यंत वर्क करत असतो. गॅरेजवाले मुस्लिम पोरं बघा, ते नुसतं गॅरेज नाही चालवत, तर तिथे नवनवीन काहीतरी बनवायला बघतात. तुम्हाला आता उदाहरण द्यायचं झाल्यास यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड आणि महागावच्या परिसरातल्या खेड्यात राहणाऱ्या पोराने जशाला तसा इत्तंभूत हेलिकॉप्टर बनवला होता. पेटेंटच्या संदर्भात कोलकात्यावरून किंवा दक्षिण भारतातल्या मोठ्या शहरातून काही लोक त्याला भेटायला येणार होती. 15 ऑगस्टला तो आविष्कार जगाला दाखवणार होता. आदल्या दिवशी ट्रायल मारता असताना केवळ हेल्मेट घातलेलं नसल्यामुळे किंवा त्याच्या दरवाजांना व्यवस्थित फिट न केल्यामुळे त्या हेलिकॉप्टरचं पातं त्याच्या डोक्याला लागलं आणि तो मेला. पण हेलिकॉप्टर थोडंसं उडायच्याही परिस्थितीमध्ये उंच गेलं होतं. हे उदाहरण का दिलंय, तर ही नवनिर्मिती का होऊ शकते? हेलिकॉप्टर का बनलं? हेलिकॉप्टर बनण्यापर्यंत तो मुलगा का गेला? तर त्याच्या कामाच्या ठिकाणी तो जीव लावून काम करायचा. हे माझ्यावर लादलं आहे हे त्याला कधी वाटायचं नाही. तो घुसमटीच्या आविष्कारात जगत नव्हता, तो एकलकोंडा नव्हता, तो परात्मा नव्हता, तर तो तिथेही काहीतरी नवनिर्मिती करू पाहत होता, तिथेही काहीतरी शोधत होता, तिथेही काहीतरी करत होता. म्हणून मुस्लिम समुदायामध्ये अपरात्मा भाव मोठ्या प्रमाणावर आहे. ते तुटलेले नाहीत, एकलकोंडे नाहीत, ते परात्मा नाहीत. म्हणून गॅरेज चालवणाऱ्या मुस्लिमांपासून तरकारी भाजी मंडीतल्या मुस्लिमांपर्यंत बघा, ते मुक्त वागतात, मोकळेपणाने जगतात, खळखळून हसतात, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात, अंत्यविधीला जातात. आणि संध्याकाळी मुस्लिम कॉलन्या बघा, मुस्लिम दुकानं बघा, ठेले बघा, सगळे चहा प्यायला एकत्र जमलेले असतात. मुस्लिम कॉलन्या, मुस्लिम चौक, मुस्लिम एरिया, मुस्लिम मोहल्ले रात्रीच्या 11-12 वाजेपर्यंत अगदी जत्रा भरल्यासारख्या असतात. आणि हिंदू म्हणून घेणाऱ्या कॉलन्या बघा, शेतकरी जातींच्या कॉलन्या बघा, 7 वाजता सगळे सामसूम होतात, गेट लावतात, कडे कोंड्या लावतात. ही कशाची लक्षणं आहेत? तर आपण तुटलेपणात, एकलकोंडेपणात गेल्याची लक्षणं आहेत. आणि म्हणून अपरात्मभाव असणाऱ्या समुदायाकडून काहीतरी आपण घेतलं पाहिजे, त्या समुदायात मिक्सअप झालं पाहिजे. आणि म्हणून शेड्यूल कास्टच्या वस्त्यांवर गेलं पाहिजे, मुस्लिम वस्त्यांमध्ये गेलं पाहिजे, मोहल्ल्यांमध्ये गेलं पाहिजे, आदिवासी समुदायाकडे गेलं पाहिजे आणि इतर समुदायाकडून जीवनरस घेतला पाहिजे की ही कसे काय इतकं सुंदर जीवन जगतात, कितीही मोठं दुःखाचं संकट आले तरी यांच्या चेहऱ्यावर आनंद कसा काय असतो, ही कशी काय खळखळून हसतात. एखाद्या आदिवासी वाड्या वस्त्या तांड्यावर गेलात,
तर त्यांच्या घरामध्ये तुम्हाला आपल्यासारखे पोत्याच्या थप्प्या लागलेल्या, प्रचंड धान्य टाकलेलं, मुड्या कणग्या भरलेल्या दिसणार नाहीत, गोदामं भरलेली दिसणार नाहीत. एक छोटीशी आदिवाशाची झोपडी असते, पण त्याच्यातही ती फॅमिली किती आनंदाने जगत असते, ती फॅमिली किती सुखी असते, किती खळखळून ती लोक हसतात. हे सगळं आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून सुख, आनंद जे काही आहे ते तुमच्या संपत्तीत नाही, तो मोठ्या बंगल्यात नाही, ते तुमच्या ब्रँडेड कपड्यांमध्ये नाही, ते तुमच्या सभ्यतेच्या आवान्यामध्ये नाही, तर सुख आनंद हे अपरात्मतेत आहे, मुक्त जीवन जगणाऱ्यांमध्ये आहे, स्वच्छंदी जीवन जगणाऱ्यांमध्ये आहे, आणि इहलोकीचं इथलं जीवन सुखकर बनवणाऱ्यांमध्ये आहे. प्रेझेंट लाईव्ह जगणाऱ्यांमध्ये ते सुख आहे. स्पर्धेच्या जगात नाही. माझ्या मुलाला डॉक्टर करेल हे कधी ठरवायचं तर बायको गरोदर राहिल्याबरोबर. एक जणाची बायको म्हणाली दिवस गेलेत, पहिला महिना काहीतरी सुरू झाला, तर यांनी लगेच प्लॅनिंग सुरू केली, त्याला डॉक्टर बनवायचं का इंजिनियर बनवायचं. आपल्या मुलाबाळांना भयान स्पर्धेच्या जगात उभं करणाऱ्यांना कधीही सुख मिळणार नाही. काही लेकरांना, काही जणांच्या मुलांना तर दिवसभराचे क्लास बुक करून टाकले असतात. सकाळी उठल्याबरोबर त्याला योगाचा क्लास, थोड्या वेळाने त्याला काय जिमला पाठवायचं, नंतर आल्याबरोबर त्याला खायला नाश्ता बिष्टा देऊन लगेच एखादा संगीत क्लास, मग दिवसभराचे अभ्यासक्रमाचे क्लास, मग दुपारी 2 नंतर त्याला स्विमिंगचा क्लास, नंतर आणखीन काय संध्याकाळचे फिरायचे क्लास. असं सगळं ज्यांचं जीवनच क्लासमध्ये जातं ते काय नवनिर्मिती करणार आहे, काय चांगुलपणा जगाला देणार आहे. आणि म्हणून ही सगळी तुटलेपणात जगलेली शहरी मध्यमवर्गीय संस्कृती कॉपी करणं आणि फॉलो करणं अगोदर बंद केलं पाहिजे. आणि आमचं फॉलो करणं, कॉपी करणं वरून खाली असलं पाहिजे. म्हणजे शहरीकरणातल्या लोकांनी शेतकऱ्यांना बघावं, कष्टकऱ्यांना बघावं, आदिवासी शेड्यूल कास्टला बघावं, मुस्लिम समुदायाला बघावं, त्यांच्या जगण्यातनं जीवनरस घ्यावा. आणि म्हणून शहरी लोकांच्या जगण्यात कुठलाही जीवनरस नाही. हे तुसडे बनलेले आहेत, हे एकलकोंडे बनलेले आहेत. हे तुसडेपणाशिवाय तुम्हाला कशाची लागण करतील. आणि म्हणून माझ्या सौत्रांत्रिक मार्क्सवादी कार्यकर्त्यांनो, मानव मुक्ती मिशनच्या पदाधिकाऱ्यांनो, इतर आमच्या सगळ्या वेलविचार लोकांनो, एक आवर्जून कळकळीचं सांगायचं की शहरी जीवन, शहरी लोकांना बिलकुलच कॉपी करू नका. त्यांच्याकडं परात्मतेच्या राखेशिवाय तुमच्या पदरात टाकायला काही नाही. ते तुटलेले आहेत, एकलकोंडे बनलेले आहेत. आता आम्हीच जीवनरस त्यांना द्यायचा आहे. त्यांच्या मुक्तीचा मार्ग आम्हालाच त्यांच्यासमोर प्रशस्त करायचा आहे. त्या एकलकोंड्यांच्या घरी जाऊन आम्हालाच सांगायचं, या जरा समाज व्यवस्थेत, या जरा लोकांमध्ये मिसळा, मिक्सअप व्हा. बघा ते आदिवासी समुदाय किती आनंदी आहे. बघा तो मुस्लिम समुदाय काहीतरी नवनिर्मिती करायला बघतो. बघा तो एखादा तरकारी भाजीवाला दिवसभर भाजी विकूनही संध्याकाळी त्याच्या चेहऱ्यावर आनंद तसाच असतो. त्याचा चेहरा काही खराब होत नाही. आम्ही तर नोकरीवरून आलो की 5 वाजता 10 वेळा तोंड धुतो. काय चेहऱ्याला लावायचं साबण वेगळा, फ्रेशनर वेगळा, फेस वॉश वेगळा, काय असं आमच्याकडे खूप असतं. आमची प्रसाधनांनी कपाटाच्या कपाटं भरलीत. आमच्या टॉयलेट बाथरूममध्ये आम्हाला उभं राहायला जागा नाही, एवढे ते प्रसाधनं, त्या क्रीमन, ते सगळं झालेलं आहे. पण तरीही आनंद मात्र काही मिळत नाही. तरी चेहऱ्यावरचा ग्लो काय आम्हाला मिळतच नाही. चेहऱ्यावरचा ग्लो हा कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, राबणाऱ्यांच्या चेहऱ्यावर ग्लो आहे. आणि तो ग्लो त्यांच्या अपरात्मतेत आहे, त्यांच्या सर्वांमध्ये मिक्सअप होण्यात, स्वच्छंदी जीवन जगण्यामध्ये आहे. आणि म्हणून उगाचच कोणी लिननचे कपडे घातले म्हणून आम्ही त्याला कॉपी करणार हे बंद केलं पाहिजे. कोणी ब्रँडेड चप्पल बूट वापरला म्हणून आम्हीही ब्रँडेड चप्पल बूट वापरणं बंद केलं पाहिजे. कोणी काट्या चमच्यानेच खायले म्हणून आम्ही त्याला कॉपी करून काट्या चमच्याने खायच्या नादात पडलं नाही पाहिजे. आपल्याला जे वाटतं त्याप्रमाणे आम्ही मुक्त जगावं. आम्ही एखाद्याच्या डायनिंग टेबलवरही जेवायला बसलो तर हाताने चुरून हादडायची सवय तशीच ठेवली पाहिजे. एखाद्याच्या घरामध्ये गेलो तर आमचं फाटकं शर्ट तिथं वपत नसेल, काही बरोबर वापटत नसेल तरी आम्ही राहिलं पाहिजे. आम्ही जसे आहोत तसं प्रेझेंट झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं तेच आमचं असणं आम्ही स्वीकारणं हेच आनंदीदायी आहे. आम्ही जे नाही ते उगाच आव आणून आम्ही काय साध्य करणार आहोत. आणि म्हणून तुटलेपणाकडून, या परात्मतेकडून जर बघायचं झाल्यास हे प्रचंड महासंकट आहे. हे महासंकट शेतकरी जातींवर, त्यांच्या मुलाबाळांवर आलेलं आहे. आणि या महासंकटातून बाहेर यायचं असेल तर आम्ही आता सगळ्यांमध्ये मिक्सअप व्हायला शिकलं पाहिजे. नेमाडेचं साहित्य वाचलं पाहिजे, कॉम्रेड शरद पाटलांचं साहित्य वाचलं पाहिजे. आणि आपल्यालाही या तुटलेपणाची लागण होणार नाही याची जरा खबरदारी घेतलं पाहिजे. भारतीय पॉलिटिक्स आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन पॉलिटिक्स हे त्याच एलायनेशनला मजबूत करणार आहे, खुलेपणाला मजबूत करणार आहे. आणि म्हणून तुम्ही बघा, हे सगळे राजकारणी नेते
प्रचंड एकलकोंडे तुटलेपणात गेलेले आहेत, त्यांचं यांत्रिकीकरण झालेलं आहे. ते त्यांच्या मतदारांकडं आम्ही त्यांचे मुक्तिदाती आहोत असं म्हणून असं बघत नाहीत. हे सगळे मतदार माझे लेकरं बाळ आहेत म्हणून ते बघत नाहीत, तर मतदारांना नफ्या तोट्यात ते बघतात. मतदारांकडनं ते यंत्रवत काम करून घ्यायला बघतात. आणि म्हणून मतदार हा त्यांच्यासाठी केवळ एक गणिताचा भाग उरलेला आहे. आपला महाराष्ट्र आहे, आपली भूमी आहे, आपले जिल्हे तालुके डेव्हलप करायचे असं महाराष्ट्रीयन राजकारण्यांना कधीही वाटत नाही. तेही यंत्र झालेले आहेत, तेही तुटलेपणात गेलेले आहेत. म्हणून त्यांनी कधीही तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, त्यांनी कधीही तुमच्या भूमीचा घरकुलांचा प्रश्न सोडवला नाही, त्यांनी कधीही मोकळेपणाने येऊन तुमचे रस्ते दुरुस्त करून दिलेले नाहीत. कारण तेच महातुटलेपणाचे, त्या परात्मतेचे, एलायनेशनचे शिकार झालेले आहेत. आणि म्हणून जे महाराष्ट्राचं राजकारणच शिकार बनलेलं आहे ते काय नवनिर्मिती करणार आहे. वांझ हा शब्द वापरणं अत्यंत गैर ठरेल, परंतु अशा प्रकारच्या एका काहीच नवनिर्मिती न करू शकणाऱ्या प्रकारात हे महाराष्ट्राचं राजकारण सापडलेलं आहे. आणि उगाचच कुणाला तरी साहेब मुक्तिदाता मानणं आता महाराष्ट्रीयन लोकांनी, त्यातल्या त्यात तरुणांनी सोडलं पाहिजे. तुमचा मुक्तिदाता महाराष्ट्रीयन राजकारणात कुणीही नाही. कुणीही येऊन तुम्हाला मुक्तीचा मूलमंत्र नाही देऊ शकणार. कुणाच्याही हातामध्ये आता तुमच्या मुक्तीचा मूलमंत्र नाही. आम्ही घेऊन येत आहोत तुमच्या मुक्तीचा मार्ग, मुक्तीचा मूलमंत्र. कॉम्रेड शरद पाटील, त्यांचं सौत्रांत्रिक मार्क्सवादी साहित्य, मानव मुक्ती मिशन, आशिया सदरनं तुमच्यासमोर हा मुक्तीचा प्रशस्त मार्ग ठेवत आहेत. ग्रामीण भागात जा, शेतकरी कष्टकऱ्यांची मायबाप बना, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा, त्यांच्यासोबत 7 पावलं चाला आणि त्यांचा आपलंसं त्यांना मानायला शिका. बघा तुमच्यासमोर मुक्तीचा मार्ग उभा राहतो की नाही. तुम्ही शरद पाटील जे जे कृती कार्यक्रम देतात ते करायला शिका. क्रॉस हायब्रिडायझेशन करा, जातीच्या बाहेर लग्न करा, किंवा जाती बघूनच लग्न समारंभात अडकू नका. अशा प्रकारचे अनेक मार्ग शरद पाटील देतात. त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे आणि त्याच मार्गाने खऱ्या अर्थाने मुक्ती मिळणार आहे. आणि म्हणून प्राच्यविद्या कॉम्रेड शरद पाटलांच्या ह्या जयंतीच्या निमित्ताने, उद्या त्यांची 17 सप्टेंबरला जयंती आहे, अनेक जिल्ह्यांवरती जयंती मनवली जाते. संबंध महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जिथे जिथे शरद पाटलांचे कार्यकर्ते आहेत ते उद्या काही ना काही कुठला ना कुठला ते उपक्रम घेतात. त्या उपक्रमावर आपण सगळ्यांनी सोशल मीडियातही सहभागी असलं पाहिजे. उद्या अनेक लोकांनी आपल्या सोयीप्रमाणे, आपल्याला झेपेल पचेल त्याप्रमाणे आपण शरद पाटलांच्या संदर्भाने लिहावं, एखादी इमेज टाकावी, त्यांचा फोटो टाकावा, शरद पाटलांचा प्रचार करावा, त्यांच्या पुस्तकाबद्दल तुम्हाला काही वाटतं ते लिहिलं पाहिजे. यूट्यूबलाही शरद पाटलांच्या संदर्भाने बरंच साहित्य आता उपलब्ध झाले, भाषणं आलेली आहेत, तेही सगळ्यांनी पाहिली पाहिजे. आणि म्हणून भारताच्या जात वर्ग स्त्री दास्यांताच्या क्रांतीचं अपडेटेड तत्त्वज्ञान शरद पाटील देतात. सांप्रत समस्यांना जोखण्याची चावी शरद पाटलांकडे आहे. सौत्रांत्रिक मार्क्सवादाच्या चावीद्वारे, या कीद्वारे या समस्यांचं आपण आकलन मांडणार आहोत, या समस्या जगासमोर मांडणार आहोत. आणि आपण या संबंध महाराष्ट्रामध्ये जात वर्ग स्त्री दास्यांताची, संबंध भारतामध्ये जात वर्ग स्त्री दास्यांताची क्रांती आपण येणाऱ्या काळात करणार आहोत. आणि म्हणून क्रांतीचे शिलेदार ज्यांना बनायचं आहे, ज्यांना या सौत्रांत्रिक मार्क्सवादाच्या मार्गाने यायचं आहे, त्यांनी अपडेटेड असलं पाहिजे, त्यांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांनी पुस्तकं वाचली पाहिजे, त्यांनी ग्रामीण भागात जायची तयारी ठेवली पाहिजे. आणि भांडवली राजकारण, सरंजामी राजकारण कॉपी करणं बंद केलं पाहिजे. त्यांच्या भांडवली झगमगाटाच्या मागे जाणं बंद केलं पाहिजे. त्यांना साहेब जी राव मानून उगच आकर्षण बाळगणं बंद केलं पाहिजे. म्हणून आता आपण आपल्या राजकारणाची, आपल्या सामाजिक, आपल्या सांस्कृतिक मुक्तीची पहाट उभी करत आहोत. आधी आपण सांस्कृतिक काम करूया, सामाजिक एक मोठा ढाचा उभा करूया, ऑर्गनायझेशनली ढाचा उभा करूया, आणि मग आपण भौतिकवादी काम उभं करत असताना राजकीय अनुषंगाने चांगल्या भूमिका घेऊया. आणि म्हणून जोपर्यंत आपला चांगला ऑर्गनायझेशनली ढाचा उभा राहत नाही, जोपर्यंत आपलं ग्रामीण भागात काम उभं राहत नाही, तोपर्यंत उगच पॉलिटिकली भूमिका घेण्यातही अर्थ असणार नाही. आणि म्हणून माझ्या सौत्रांत्रिक मार्क्सवादी बांधवांनो, मानव मुक्ती मिशनच्या आशिया सदनच्या सगळ्या सदस्यांनो, पदाधिकाऱ्यांनो, आपण दरवर्षी शरद पाटलांच्या जयंतीला विविध उपक्रम घेतो. यावर्षी घोगरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इतके छान उपक्रम सरांनी घेतले, विषयही खूप चांगले लावले, त्याबद्दल घोगरे सरांचं मी पहिल्यांदा अभिनंदन व्यक्त करतो.
महाराष्ट्राच्या या सबंध भूमीवर, भारताच्या भूमीवर कॉम्रेड शरद पाटलांच्या नंतर एकमेव सर्वोच्च अभ्यासक, सौत्रांत्रिक मार्क्सवादाचे सर्वोच्च सर्वेसर्वा म्हणून आम्ही कॉम्रेड राजकुमार घोगरेंना बघतो. त्यांच्या एवढा इंटेलेक्च्युअल माणूस माझ्या पाहण्यामध्ये नाही. मी 1/3 भारत फिरलो आहे. मी केवळ पूर्व भारत बघायचं राहिलो आहे. सबंध महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यात तालुक्यांवर मी गेलेलो आहे. परंतु अनेक अभ्यासकांना मी अभ्यासलेलं आहे. अनेक अभ्यासकांच्या भेटी घेत आलेलो आहे. परंतु राजकुमार घोगरेंच्या एवढा इंटेलेक्च्युअल माणूस, प्रचंड अभ्यासू माणूस, पिन पॉइंटेड इत्तंभूत आजच्या समस्येबद्दल आकलन मांडणारा माणूस माझ्या पाहण्यात नाही. सांस्कृतिक राजकारणाच्या बद्दल काय भूमिका घेतल्या पाहिजे इतकं सुंदर मार्गदर्शन घोगरे साहेब करतात. खऱ्या अर्थाने घोगरे साहेब नसले असते तर आम्ही इंचभरही काम उभं करू शकलो नसतो. गेल्या 2015 पासून 2021 पर्यंत मानवमुक्ती मिशन आणि सौत्रांत्रिक मार्क्सवादाच्या ह्या सगळ्या पायाभूमीवर याचं सगळं श्रेय, आमच्या सगळ्या थोड्या बहुत प्रयोगांचं श्रेय, आम्ही जे काही करू शकलो, जे काही ग्राउंडर असतो त्याचं सगळं श्रेय राजकुमार घोगरे साहेबांना जातं. आणि म्हणून इथून पुढे आपल्याला आणखीन वेगाने चांगलं काम उभं करायचं आहे, वेगाने संघटन बांधणी करायची आहे, ग्रामीण भागातल्या समस्या सोडवायच्यात आणि त्यासाठीही सातत्याने घोगरे साहेब आपल्या पाठीशी असतात, आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करतात. आपण लवकरच आता 2 दिवसीय शिबिरं सुरू करणार आहोत जी लॉकडाऊनमध्ये थांबली होती. आणि म्हणून लॉकडाऊन नंतर ही 2 दिवसीय शिबिरं घेऊन आपल्याला अनेक कार्यकर्ते तयार करायचे, महिला कार्यकर्त्या तयार करायच्या आहेत. आपल्याकडे बार्शी परांड्याला नूरजाताईंचं जे काही पूर्वीचं काम उभं आहे त्या कामाला आणखीन बळकटी देऊन हरिती स्त्रीदास्यांतक संघर्ष सभेला महिलांच्या एका टीमला उभं करायचं आहे. वसमतलाही आपल्याकडे पल्लवीताई लोमटे अगदी चांगलं स्त्रीवादी मांडणी करतायत, लिखाण करतायत. आणि म्हणून स्त्रियांच्या आघाड्या घेऊन आता आपल्याला आत्याबाई संघटन मजबूत करायचं आहे. ग्रामीण भागात चांगला औषधोपचार करणाऱ्या महिला आहेत, भांडण सोडवणाऱ्या महिला आहेत, लीडरशिप करणाऱ्या महिला आहेत, गाव पातळीवर मार्गदर्शन करणाऱ्या वयस्क वृद्ध महिला आहेत. या सगळ्या वयस्क वृद्ध महिलांची आपल्याला सभा समिती भरवायची आहे. ज्याप्रमाणे निवृत्तीच्या अवतीभोवती वयस्क वृद्ध महिला सभा समितीत बसून सामूहिक संघगान करायच्या, त्याचप्रमाणे आपण 64 योगिनींच्या प्रमाणे या महिलांना बसून त्यांचे अनुभव शेअर करणार. कुणी वैद्यक बीज माता म्हणतो, या बीज माता राहीबाईच्या प्रमाणे अनेक ग्रामीण भागातल्या महिलांना आपल्याला गोळा करायचं आहे, महिलांचे मेळावे घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे आपलं भगतसिंग स्टुडंट फ्रंट, तर या सगळ्या भूमिका घेऊन आपली BSF भगतसिंग स्टुडंट फ्रंट चालते. मानवमुक्ती मिशनच्या परिवारात अलीकडच्या काळामध्ये भाऊराव बेंडे हे सौत्रांत्रिक मार्क्सवादी पद्धतीचं खूपच सुंदर लिखाण करत आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिक त्यांचं लिखाण छापतात, अनेक मासिकांमध्ये त्यांचं लिखाण सुरू झालेलं आहे. भाऊराव बेंडे समन्वयक म्हणून अनेक सामाजिक चळवळीशी संलग्न आहेत, सक्रिय आहेत. अशा प्रकारे आपल्या राष्ट्रजागृती वारकरी परिषदेच्या ताई महाराज मंगळवेडेकर आहेत, मीराताई महाराज आहेत. याही सगळ्यांना घेऊन आपण एक चांगल्या प्रकारे लवकरच पंढरपूरला वारकऱ्यांचा भव्य मेळावा घेणार आहोत. सांस्कृतिक आघाडीच्या आपल्या काही भूमिका विशद करणार आहोत. आणि म्हणून महिला आघाडीत काम करणाऱ्या महिला, वारकरी आघाडीत काम करणाऱ्या महिला कीर्तनकार, पुरुष कीर्तनकार, ह्या सगळ्यांना घेऊन आपण आता महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत आणि सांस्कृतिक सामाजिक काम अगोदर करणार आहोत. आणि म्हणून सगळ्या मानवमुक्ती मिशन परिवारातील सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, कॉम्रेड शरद पाटलांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया, आपण एक प्रण करूया, हा महाराष्ट्र पिंजून काढू, ग्रामीण भागातल्या महिलांना न्याय देऊ, ग्रामीण भागातल्या समस्यांना पटलावर आणू. भौतिकवादी समस्येत तर सगळेच काम करतात, आपण पीडनावर काम करू. शोषण मांडून झालं आहे, आता ग्रामीण भागातलं पीडन, जाती समुदायातले स्तर, त्या जाती समुदायात एकमेकांच्या प्रती असणारा व्यवहार, पोट जातींचं सगळी गणितं आणि ग्रामीण भाग कशा प्रकारे आज चालतो हे सगळं मांडूया. कुणाला देशीवादी लिखाण करायचं असेल तर त्यांनाही आपण त्या प्रकारचा एक दृष्टिकोन देऊ देऊ. आणि म्हणून लवकरच आपले मेळावे, परिषदा आणि 2 दिवसीय संमेलन आपण घेणार आहोत. आणि म्हणून कॉम्रेड शरद पाटलांच्या या जयंतीच्या निमित्ताने मी सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. शरद पाटलांच्या उद्याच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या समग्र कार्याला, त्यांच्या कामाला विनम्र अभिवादन करतो. आणि हा जो काही तुटलेपणाचा, परात्मतेचा, शेतकरी जातीतील परात्मतेचा जो सब्जेक्ट आहे त्यावर आपण आणखीन मोठ्या प्रमाणावर काम उभं करू.
त्यावर एक विशेष असं चांगलं परिचय पुस्तक आणू, लोकांना समजावून सांगू की भांडवलशाहीच्या आगमनात नंतर तुमच्यात काय बदल होत चाललेले आहेत, तुमची मुलं बाळं कशी बदलत चाललेली आहेत. ह्या सगळ्या परात्मतेवर आपण लिखाण चालू ठेवू, संशोधन चालू ठेवू. कुणाला यापेक्षा आणखीन काही वेगळं वाटत असेल त्याच्याही भूमिका ऐकून घेऊ. वेगळ्या प्रकारची मांडणी करणाऱ्यांनाही आपल्या स्टेजवर बोलवू, आपल्या या व्यासपीठावर, आपल्या या विचारमंचावर बोलावून त्यांची मांडणी आपण ऐकून घेऊ. आपण तसं आशिया सदनमधून सातत्याने करत आलेलो आहोत. मधल्या काळात लॉकडाऊनमध्ये आपण गुगल मीटच्या बैठकांमधूनही हे सगळं केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या सब्जेक्टला प्रतिसाद देणाऱ्यांचं मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. राजकुमार घोगरे साहेबांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी एवढा छान सब्जेक्ट चर्चेला आणला. खऱ्या अर्थाने जोपर्यंत असे सब्जेक्ट परात्मतेसारखे असे सब्जेक्ट चर्चेला आपण आणणार नाही तोपर्यंत मुक्ती मार्गाची कोंडीच फुटणार नाही. भले भले आवाढव्य महापुरुषांचे वाक्य सांगून काय साध्य होणार आहे? कोण महापुरुष काय म्हणाला हे नुसतं सांगण्यासाठी नाही, ते आचरणात आणण्यासाठी आहे. आणि म्हणून आवाढव्य भाषणं करून ग्रामीण भागात केवळ तुम्ही कसे चुकलात, तुम्ही कसे नालायक आहात, मूर्ख आहात असं सांगण्याऐवजी आता ग्रामीण भागात डोर टू डोर काम करूया, कुटुंबात जाऊन काम करूया, त्यांच्या समस्या सोडवूया. आणि म्हणून या ठिकाणी मला बोलवलं, माझा सन्मान केला, मला घोगरे साहेबांनी बोलण्याची संधी दिली. मी त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. कुणी काही प्रश्न टाकला असेल तर तो बघू आणि मग मी समारोपाकडे जातो. कुणाचा काही प्रश्न वगैरे असेल तर तुम्ही सांगू शकता. या सगळ्या गोष्टीमध्ये परात्मतेच्या संदर्भात आणखीन चांगल्या प्रकारची माहिती असणारे आपल्याकडे जयराम भाऊ सांगळे आहेत. जयराम सांगळे हे नेमाडेंना भेटून आलेले आहेत. नेमाडेंच्या भेटीनंतर नेमाडेंच्याच साहित्याकडून, नेमाडेंच्याकडून ते शरद पाटलांच्या साहित्याकडे वळलेले आहेत. त्यामुळे शरद पाटील, नेमाडे आणि शेतकरी जातींची परात्मता याबद्दल जयराम भाऊ सांगळेही खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यांच्याच पुढाकाराने आपण शेतकऱ्यांची जात्यांतक शेतकरी शेतमजूर सभा चालवतो. त्यांच्या भागातली ग्रामपंचायतही आपल्याकडे आहे. मानव मुक्ती मिशन परिवाराची एक ग्रामपंचायत आहे. आणि म्हणून जयराम भाऊला विनंती आहे, जयराम भाऊ लाईव्ह दिसत आहेत, जयराम भाऊ सांगळे यांनी त्यांच्या तालुक्यावर किंवा त्यांच्या गावावर 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांच्याद्वारे आपण एक चांगलं तिकडे शिबिर घेऊ शकतो. त्यानंतर लाईव्ह असणाऱ्यांमध्ये बरेचसे कार्यकर्ते लाईव्ह आहेत. भाऊराव बेंडेंनी खूप लोकांना मेन्शन केलेलं आहे. कॉम्रेड रोहित जी आहेत, कॉम्रेड रोहित लाल सलाम, या ठिकाणी आपण थांबूया. असं काही कुणाचा काही प्रश्न नाही आहे. शेतकरी जातींच्या परात्मतेसंदर्भात काही फेसबुकला काही लोकांनी पोस्ट टाकून एक चुकीचं वातावरण उभं करायचा प्रयत्न केला होता. मला एक जणाचा कॉलही आला होता. त्याबद्दलच्या आमच्या भूमिका स्पष्ट आहे. आम्ही जाती व्यवस्थेचं समर्थन करत नाही, तर जाती अंतासाठी समाज व्यवस्थेचं आकलन मांडतो. जाती अंत करायचं असेल, वर्ग अंत करायचा असेल, स्त्रीदास्यांत करायचा असेल तर आहे त्या समाज व्यवस्थेचं आकलन तर मांडावं लागेल ना. आणि म्हणून त्या दिशेनं आम्ही काम करणारे सगळे लोक आहोत. 9:50 झालीत. मी 9 वाजता बोलायला सुरू झालो होतो, त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भारत. लाल सलाम.